नमस्कार, मी रुचिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। आज आपण या ठिकाणी हॉटेलवर किंवा ढाब्यावर मिळते तशी झणझणीत अशी काजू करी या ठिकाणी बनवणार आहोत। काजू करी म्हटलं की सर्वांनाच खूप जास्त आवडते, पण बाहेर खायला गेलं तर हीच काजू करी आपल्याला खूप महाग मिळते। तर आज आपण घरच्या घरीच हॉटेलसारखी काजू करी कशी बनवायची ते या ठिकाणी बघणार आहोत। चला तर मग आपल्या आजच्या या रेसिपीला वेळ न घालवता सुरुवात करूया। तर काजू करी बनवण्यासाठी आपल्याला कांदा व काजूची पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर पेस्ट बनवण्यासाठी सर्वात आधी आपण या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे कांदे अशा प्रकारे चौकोनी कट करून घेतलेले आहेत। आता आपण यामध्ये 7 ते 8 काजूचे तुकडे ऍड करून घेऊया। आपल्याला हा कांदा व काजू पाण्यामध्ये व्यवस्थित असे बॉईल करून घ्यायचे आहे। तर त्यासाठी आपण यामध्ये 1 ग्लास पाणी ऍड करायचे आहे। पाणी ऍड करून झाले की आता आपल्याला यामध्ये चिमूटभर मीठ ऍड करायचे आहे। मीठ ऍड केल्यामुळे आपली ही कांदा व काजूची पेस्ट झटपट अशी बॉईल होते, त्याचबरोबर ही पेस्ट अगदी चविष्ट बनते। अशा प्रकारे आता आपण हे मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया व याला 4 ते 5 मिनिटे व्यवस्थित असे बॉईल करून घेऊया। तर 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कांदा व काजू व्यवस्थित असे सॉफ्ट बनलेले आहेत। तर आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया व त्याला थंड करून त्याची मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपण सर्व काजू व कांदा बाहेर काढून घेतलेला आहे व त्याची मिक्सरला पेस्ट बनवून घेतलेली आहे। चला तर मग आता आपण काजू करी बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी आपण गॅसवर एक कढाई गरम करायला ठेवलेली होती। आता आपण यामध्ये 2 चमचे तेल ऍड करायचे आहे। तेल व्यवस्थित गरम झाले की आता आपण यामध्ये 20 ते 22 काजूचे अशा प्रकारे काप करून घेतलेले आहेत। या ठिकाणी तुम्हाला अख्खा काजू यूज करायचा असेल तरी तुम्ही या ठिकाणी करू शकतात। तर आता आपल्याला हे काजूचे तुकडे अशा प्रकारे या तेलामध्ये व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत। तर काजूचे तुकडे तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची आहे। हाय फ्लेमवरती जर आपण हे काजू तळले तर हे लवकर जळू शकतात। त्यामुळे आपल्याला हे काजू अगदी मंद गॅसवरती 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी काजूचा हलकासा रंग बदलायला लागलेला आहे। आपल्याला एकसारखे हलवत हे काजू मंद गॅसवरती व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत। तर 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या या काजूंचा रंग बदललेला आहे व आपले हे काजू व्यवस्थित असे तळून तयार आहेत। आता आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व काजू या तेलामधून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। आता आपल्याला या कढाईमध्ये जे तेल शिल्लक राहिलेले आहे त्यामध्येच आता आपण काजू करी बनवायला घेऊया। तर तेल हे ऑलरेडी गरम आहे। आता आपल्याला यामध्ये पाव चमचा हिंग ऍड करायचा आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये 1 चमचा जिरे ऍड करून घेऊया। जिरे व्यवस्थित तडतडले की आता आपल्याला यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक अशा कापून यामध्ये ऍड करून घ्यायच्या आहेत। आता आपल्याला हा लसूण या तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। तर लसूण परतून झाला की आता आपण यामध्ये 3 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक असे कट करून यामध्ये ऍड करून घेऊया। या ठिकाणी आपल्याला कांदा हा जेवढा बारीक कट करता येईल तेवढा बारीक कट करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला हाताने कांदा बारीक कट करायला जमत नसेल तर तुम्ही या ठिकाणी चॉपरचा वापर करू शकतात। कांदा बारीक कट करून घेतल्यामुळे या भाजीला टेक्स्चर खूप छान येते। तर आता आपल्याला हा कांदा अगदी छान असा सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। तर कांद्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे। आता आपण यामध्ये 3 मध्यम आकाराचे टोमॅटो व्यवस्थित असे बारीक कट करून यामध्ये ऍड करून घेऊया। या ठिकाणी आपल्याला टोमॅटो देखील अगदी बारीक असे कट करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला हे टोमॅटो या कांद्यासोबत व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। आता आपल्याला या टोमॅटोमध्ये पाव चमचा मीठ ऍड करायचे आहे। मीठ ऍड केल्यामुळे हे आपले टोमॅटो लवकर असे शिजतात। तुम्ही कोणतीही भाजीमध्ये टोमॅटोचा वापर करत असाल तर त्यामध्ये तुम्ही मीठ ऍड करायचे आहे, त्यामुळे टोमॅटो हे अगदी झटपट शिजतात। तर आता आपण यावरती एक झाकण ठेवून याला 3 ते 4 मिनिटे फुल फ्लेमवरती व्यवस्थित असे शिजून घेऊया। तर 4 मिनिटांनंतर आपण झाकण खोलून बघितले तर या ठिकाणी आपले टोमॅटो हे छान शिजलेले आहेत। तर त्याला आता अशा प्रकारे चमच्याने थोडेसे मॅश करून घ्यायचे आहे।
तर टोमॅटो व्यवस्थित मॅश करून झाले की आता आपण यामध्ये कांदा व काजूची जी पेस्ट बनवून घेतलेली होती ती पेस्ट आता आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायची आहे। कांदा व काजूच्या पेस्टमुळे या भाजीला घट्टसरपणा खूप छान येतो, त्याचबरोबर या भाजीला अजूनच छान टेस्ट येते। तर आता आपल्याला ही पेस्ट या कांदा व टोमॅटो सोबत व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। आता ही पेस्ट आपल्याला 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपली ही पेस्ट व्यवस्थित अशी परतून झालेली आहे। आता आपल्याला यामध्ये काही पावडर मसाले ऍड करायचे आहे। तर सर्वात आधी आपण यामध्ये 1 मोठा चमचा किचन किंग मसाला ऍड करून घेऊया। तुमच्याकडे जर किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचा गरम मसाला ऍड करू शकतात। त्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च, त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट व पाव चमचा हळद यामध्ये ऍड करून घेतलेली आहे। आता आपल्याला हे सर्व पावडर मसाले यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपल्याला ही जी काजू करीची ग्रेव्ही आहे ती आता आपल्याला 3 ते 4 मिनिटे मीडियम गॅसवरती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। तर या ग्रेव्हीला छान असे तेल सुटलेले आहे। आता आपण भाजीसाठी जे काजू तळून घेतलेले होते ते काजू आता आपण या भाजीमध्ये ऍड करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे काजू या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे व याला 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी आपली ग्रेव्ही व काजू व्यवस्थित असे परतून झालेले आहे। आता आपल्याला यामध्ये पाणी ऍड करून घ्यायचे आहे। तर भाजी बनवत असताना आपल्याला यामध्ये शक्यतो गरम पाणी ऍड करायचे आहे। गरम पाणी ऍड केले की या भाजीची चव जी आहे ती व्यवस्थित टिकून राहते, त्याचबरोबर या भाजीला तरी सुद्धा अगदी छान येते। यामध्ये आता आपण 1 ग्लास गरम पाणी ऍड करून घेतलेले आहे। पाणी ऍड करून झाले की आता आपण या भाजीला एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। आता आपल्याला या भाजीला मीडियम गॅसवरती एक व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आहे। भाजीला या ठिकाणी उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी हातावरती व्यवस्थित अशी क्रश करून यामध्ये ऍड करायची आहे। कसुरी मेथीमुळे या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते। आता आपल्याला ही कसुरी मेथी या भाजीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये 1 चमचा गरम मसाला ऍड करायचा आहे। गरम मसाला हा शेवटी ऍड केला की याची टेस्ट या भाजीमध्ये खूप छान येते। त्यानंतर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया। आता आपल्याला एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। गरम मसाला व मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाले की आता आपल्याला या भाजीला एक उकळी काढून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपली ही भाजी व्यवस्थित उकळलेली आहे, पण या ठिकाणी आपल्याला ही भाजी थोडीशी घट्ट वाटते आहे, त्यामुळे आता आपण यामध्ये थोडेसे अजून पाणी ऍड करून घेऊया। तर पाणी हे शक्यतो आपल्याला यामध्ये गरमच ऍड करायचे आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या काजू करीला टेक्स्चर खूप छान आलेले आहे। चला तर मग आता आपण ही काजू करी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। तर या ठिकाणी आपली हॉटेलसारखी किंवा ढाब्यावर मिळते तशीच झणझणीत अशी काजू करी या ठिकाणी बनवून तयार आहे। तर तुम्ही बघितलं ही काजू करी बनवायला अगदी सोपी आहे, त्याचबरोबर अगदी झटपट बनवून तयार होते। तर तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीनी एकदा नक्की ही काजू करी ट्राय करून बघा व तुमची काजू करी कशी बनते ते मला नक्की कळवा। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। त्याचबरोबर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडलेली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी तुम्ही माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय।